ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 4,500 रुपये मिळवून देणारी सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। जर तुमचे वय वर्ष हे 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांना 4,500 रुपयांची पेन्शन यासोबत प्रत्येक महिन्याला 8 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या 8 वस्तूंचा लाभ आणि प्रत्येक महिन्याच्या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर एकंदरीत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जे 4,500 रुपयांचे पेन्शन सुरू करण्यात येत आहे आणि ज्या महिन्याला 8 वस्तू दिल्या जाणार आहेत, तर या 8 वस्तू आणि या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमधून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन आणि 8 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे आज शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। GR काढल्यामुळे या ठिकाणी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 8 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर आपण सविस्तर पद्धतीने या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, या 8 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या 8 वस्तूंचा लाभ आणि प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ हा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली होती। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना यासोबत राज्यातील या ठिकाणी ज्यांना कोणीही सांभाळत नाही त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, राज्यातील जे नागरिक अपंग आहेत त्यांच्यासाठी विविध योजना सुरू आहेत। त्याच पद्धतीने आता राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी योजना आता सुरू होत आहे। या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। या योजनेचे अर्ज जे ज्येष्ठ नागरिक करणार आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 8 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर आपण सविस्तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीपर्यंत करायचा आहे, यासोबत या 8 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 8 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शनची योजना आणि 8 वस्तू मोफत देण्याचा निर्णय का झालेला आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचे वय 60 झाल्यानंतर तुम्हाला विविध आजार जडत असतात। वयाच्या साठीनंतर तुम्हाला डोळ्यांना दिसायला कमी येते, ऐकायला कमी येत असते, चालण्यामध्ये अडथळा येत असतो, तुमचे शरीर या ठिकाणी तुम्हाला साथ देत नसते आणि 60 वयानंतर तुमचे मुले आणि मुले तुम्हाला सांभाळत नाहीत, अशा पद्धतीची माहिती सरकारपर्यंत पोहोचलेली होती। त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन टाकलेला आहे। आता 60 वयावरील महिला असेल किंवा पुरुष असेल तर दोघांना सुद्धा या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि 8 वस्तू
वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर आपण सविस्तर पद्धतीने या 8 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 8 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे, यासोबत या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 10 वस्तूंचा लाभ 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येऊन जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा पडणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनच्या माहितीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, राज्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले कमी पैसे कमवत आहेत, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले भरपूर पैसे कमवत असलेल्या, मोठमोठ्या हुद्द्यावरती नोकरीला असलेल्या, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. तर एकंदरीत या ठिकाणी योजनेचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या 8 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे. परंतु राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक पात्रतांमध्ये बसत नाहीत, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण या ठिकाणी आता सविस्तर पात्रता पाहून घेऊयात. तुम्ही सविस्तर या ठिकाणी पात्रता पाहायची आहेत. पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांवरती अन्याय होणार नाही. जे ज्येष्ठ नागरिक गरजू आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे. परंतु जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरत नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ, या 8 वस्तूंचा लाभ मिळणार नाही. त्या ज्येष्ठ नागरिकांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 8 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांची योजना सुरू करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. परंतु ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे. सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना या 8 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे. परंतु जे ज्येष्ठ नागरिक पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 8 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता आपण 4 पात्रता बघून घेऊयात. या 4 पात्रतांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घ्या. पात्रता अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला दिलासा मिळून जाणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे पात्रता अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामुळे या ठिकाणी पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल, यासोबत 8 वस्तूंचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. परंतु पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पेन्शनचा लाभ आणि योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. परंतु राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक नियमांमध्ये बसत असलेल्या, पात्रतांमध्ये आणि अटी शर्तींमध्ये बसत असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे.
आता बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर दिवसांपासून फक्त चर्चा सुरू करण्यात आलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. शासन निर्णय काढण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे. कारण ज्येष्ठ नागरिक भरपूर दिवसांपासून पेन्शन योजना कधी सुरू करतील याचीच वाट पाहत होते, परंतु यापुढे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही. बघा, विचार करायला गेलं तर राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि BJPचं सरकार आहे आणि तशाच पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये म्हणजेच केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तर या सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे या ठिकाणी वयोमानानुसार त्यांना या ठिकाणी आधार मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 8 वस्तू देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांनो तुमची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आपण या ठिकाणी 8 वस्तूंची यादी यासोबत 4,500 रुपयांची पेन्शन ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जमा केली जात आहे त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या ठिकाणी यात 8 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. बघा, विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही स्वतःच्या पायावरती उभा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना आता आम्ही आधार देणार आहोत. जर ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला मतदान केलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपाययोजना सुरू करू, अशी माहिती फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेली होती, शब्द दिलेला होता. तर तो शब्द आता पाळण्यात येत आहे. अखेर ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 8 वस्तू मोफत मिळणारच आहेत. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना भरपूर वेळ झालेला आहे. आता तुम्हाला 8 वस्तूंची यादी यासोबत जे पेन्शन सुरू होत आहे तर ते पेन्शन कोणत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू होत आहे, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे आणि कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नाही याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन यासोबत 8 वस्तूंचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पेन्शनचा लाभ घेता येईल आणि या 8 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ, अटी शर्तींचा लाभ आणि या नियमांचा लाभ घेता येणार नाही. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला 8 वस्तूंची यादी वाचून दाखवतो. बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता जी तुम्हाला पहिली वस्तू मोफत मिळणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे काय, तर तुम्हाला दवाखान्यांमध्ये 5 लाख रुपयांचा मोफत उपचार मिळणार आहे. आता हा उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणार आहे. जर तुम्हाला ऑपरेशन करायचे असतील, मोठी सर्जरी असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत सरकार मदत करणार आहे. यानंतर दुसरी वस्तू बघा, दुसरी वस्तू जी मोफत मिळणार आहे तर ती मोफत म्हणजे तुम्हाला ST मध्ये आता मोफत प्रवास मिळणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो जी तुम्हाला तिसरी वस्तू मोफत मिळणार आहे. आता ही तिसरी वस्तू म्हणजे काय, तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला आता दवाखान्यांच्या पायऱ्या चढायची गरज पडणार नाही. कारण ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्या गावामध्ये आता सरकारच्या माध्यमातून शिबिर राबवण्यात येणार आहे. तर या शिबिरामध्ये जर तुम्हाला ऐकायला कमी येत असेल तर तुम्हाला श्रवण यंत्र, जर तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असेल तर तुम्हाला चष्मे दिले जाणार आहेत, नंबरचे चष्मे असणार आहेत. जर तुम्हाला BP शुगर असेल तर तुम्हाला BP शुगरच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारे तिसरी वस्तू मोफत मिळणार आहे. यानंतर पुढची
पुढची म्हणजे चौथी वस्तू बघा ज्येष्ठ नागरिकांनो, याच्या अगोदर तुम्हाला बँकेमध्ये रांग लावून पैसे काढावे लागत होते, परंतु यापुढे तुम्हाला रांग लावायची आणि बँकेमध्ये ताटकळत राहायची गरज पडणार नाही, कारण तुमच्यासाठी वेगळी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पैसे काढण्यासाठी वेगळी खिडकी ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना उभे राहावे लागणार नाही आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वेळेंची बचत होणार आहे। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना पुढची म्हणजेच पाचवी वस्तू। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना पाचवी वस्तू म्हणजे काय, तर बघा तुम्हाला या अगोदर काय व्हायचं की जर तुम्हाला एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जागा बसायला नसायची, परंतु यावेळेस तुम्हाला आता राखीव जागा ठेवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने एस टीमध्ये सुद्धा तुमच्या 60 वयासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारच्या वस्तू ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार आहेत। परंतु पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा, तर बघा ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळत होते, परंतु काही कारणांमुळे ती योजना बंद झालेली होती। परत एकदा ती योजना सुरू होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। लवकरच याचा शासन निर्णय काढण्यात येऊ शकतो आणि लवकरच या पेन्शनचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। 8 वस्तू तुम्हाला सध्याच्या स्थितीला मिळत आहे, परंतु लवकरच पेन्शन सुद्धा मिळू शकते।